नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाच्या चांगल्या जाती व अशा 4-5 जाती पाहणार आहोत की खायला चांगल्या, मऊ, पोळी एकदम नरम होणारी अशी 5 जातीबद्दल आपण पाहणार आहोत. आणि त्याचं खात व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या दोन्ही गोष्टीकडे आपण आज लक्ष देणार आहोत. त्यापैकी सर्वात पहिली एक जात आहे, येथे 1 नंबर म्हणजे श्रीराम सीडची सुपर 111. याची पोळी खाण्यासाठी चवदार, मऊ, लुसलुशीत, नरम, उत्पादनासाठी पण चांगली आहे. 15 ते 25 क्विंटल प्रति एकरी उत्पादन येते या बॅगचं. आणि हे खाण्यासाठी बहुत चांगले आहे. आणि त्यानंतर दुसरी जात आहे मैको कंपनीची मुकुट, खाण्यासाठी एकदम चांगले, चवदार, मऊ आणि उत्पादन त्या सारखं 15 ते 25 क्विंटल प्रति एकर येतं. तिसरी आहे अंकुरचा केदार. हे खाण्यासाठी चांगले, हाईटला पण कमी आहे. एखाद्या वेळेस वाऱ्यानं त्यानं पडतं किंवा पाणी जर लेट व्यवस्थापन झालं ओंब्याच्या काळात तर उत्पादन क्षमता 15 ते 25 क्विंटल आहे. मऊ, पोळी, लुसलुशीत व चवदार आहे. तसंच 4 नंबरला अजित 102. अजित 102 खाण्यासाठी चांगलं, चवदार व पोळी मऊ, सूद आणि रुचकर लागते. याचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या पाणी कमी पण असलं तरी चालतं आणि व्यवस्थित 15 ते 18 क्विंटल प्रति एकर याप्रमाणे उत्पादन होते. आता हे झाले गव्हाच्या मुख्य 4 जाती. आणि तिसरी, ज्या शेतकऱ्याकडे पाणी कमी आहे त्या शेतकऱ्यासाठी लोकवन 3 किंवा 4 पाण्यात लोकवन हे परिपक्वता होतं. दुसरं कोणतीही जात 3 आणि 4 पाण्यात, 5 पाण्यात परिपक्वता होत नाही. कमीत कमी 6, जास्तीत जास्त 7. कितीही कमी म्हणलं तरी 5 पाणी का होईना पण दुसऱ्या जातीला लागतातच. आता याच्यानंतर पेरणी व्यवस्थापन. पेरणी कमीत कमी 9 इंचावर अंतर असावे, जास्तीत जास्त 12 इंच 2 तासातील. आणि 5-6 गव्हाच्या दाणे लावायचे कमीत कमी अर्धा फुटावर. तर 18 ते 22-20 क्विंटलपर्यंत येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन करताना चांगली मशागत करून एकरी 75 किलो 10-26-26 किंवा DAP देणं अतिशय महत्त्वाचं आहे. 25 ते 30 दिवसानं 30 किलो युरिया प्रति एकर एवढं द्यायचं आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन गहू लागवणीनंतर तुरंत द्यायचं आहे. आणि 3-4 दिवसानंतर परत एक आंबोनी म्हणून सोडायचं आहे. तिथून तुम्ही पुढे 15 दिवसाला 12 ते 15 दिवसाच्या दरम्यान देणं आहे. पहिलं पाणी झाल्यानंतर ते 5-6 दिवसानंतर जरी झालं तर दुसरं पाणी 20 दिवसाला येतं. 20-35 50 असं 15 दिवसाच्या जरी फरकाने दिले तरी चालतंय. आणि ज्यावेळेस व्यवस्थित परिपक्वता होईल त्यावेळेस पाणी बंद करायचं आहे भेडा पडल्यानंतर, कारण की गव्हावरली चमक जाते. घरी खाण्यासाठी असेल तर 1 पाणी दिलं तरी चालतं. माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी काय व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि कोणत्या विषयी माहिती पाहिजे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.